नमस्कार मंडळी, आंब्याचं सीजन आहे तर हे पदार्थ बनवलेच पाहिजे। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी तूप घेतले। रवा तुपामध्ये छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। रवा छान फुलेपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू परतवत राहायचे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने रवा छान भाजून झालाय। 1 वाटीभर मी आंब्याचा गर घेतलाय, मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचा आहे। गर रव्यामध्ये टाकायचा आणि कंटिन्यू याला परतवत राहायचं। आंब्याचा गर रव्यामध्ये हळूहळू मिक्स व्हायला लागला की समजायचं तो तळाला लागत नाही, तळसुद्धा ते सोडायला लागतं। अशा पद्धतीने कंटिन्यू याला मिक्स करत राहायचं। रव्यामध्ये आंब्याचा गर मस्तपैकी आता मिक्स झालाय। रवासुद्धा छान फुलला देखील आहे आणि सुटसुटीत देखील झालाय। तर अशा पद्धतीने रवा सुटसुटीत झाला का यामध्ये त्याच वाटीने 2 वाटी दूध ॲड करायचं। ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेणार आहात त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं। आता यामध्ये 2 चिमूट वेलची पावडर, काही ड्रायफ्रूट घेतले, आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात। चवीनुसार साखर घ्यायची, कारण की आंबा किती गोड आहे यानुसार ठरवायचं। आता हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच लो ठेवायची, नाहीतर शिरा तळाला देखील लवकर लागतो। तर अशा पद्धतीने सगळ्या गुठळ्या मोडून झाल्या। तर आजचा आपला आंब्यापासून मस्त असा गोडाचा पदार्थ तयार आहे। तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा।